इथले जे मुख्याधिकारी आहेत ते इथला प्रशासक म्हणून कारभार बघतात। पण दुर्दैव असं की या एवढ्या मोठ्या जिल्ह्यातल्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या नगरपालिकेला आज भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकारी देखील नाही। देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी 3 दिवस इकडं 2 दिवस इकडं असा अर्धा वेळ त्या ठिकाणी कारभार बघतात। दुर्दैवानं मुख्याधिकारी नसल्यावर त्यांचं काम हे ओएस म्हणून जे पद आहे ऑफिस सुपरिटेंडेंट ते ओएसनं देखील इथल्या स्थानिक आमदारांनी काहीतरी दमबाजीची भाषा देऊन त्यांची बदली करून टाकली। मला हे वास्तविक कळत नाही, इथं जर मुख्याधिकारी नसेल तर उलट ओएसची जबाबदारी असते लोकांची कामं करण्याची, पण मात्र आमदारांनी मुख्याधिकारी आणायचं सोडून हाय त्या ओएसला देखील बदली करून टाकली। म्हणजे मोठं दुर्दैव या शहराचं आहे। कुठलंही लक्ष या राज्य सरकारचं इथल्या आमदारांचं या नगरपालिकेकडे नाही आणि रस्त्यांची मोठी चाळणी झालेली आहे। काल परवा काहीतरी 50 लाखाच्या रस्त्याची भूमिपूजन केले, ते जे निधी होता तो रितसर पालिकेला हा मिळणाराच निधी होता। याच्यामध्ये काय आमदारांनी खूप प्रयत्न करून आणले अशातला कुठला भाग नाही। आणि त्यातही आपण जर बघितलं तर काही रस्त्यांची कामं ही जे भावी काही त्यांचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची कामं आहेत, जो की रस्ता आधीच झाला होता, फक्त भूमिगत गटर योजनेमुळे थोडासा खड्डे पडले, ते भूमिगत गटर योजनेवाल्यांनी बुजून दिला असता तरी तिथं हा निधी खर्च करण्याची काय आवश्यकता नव्हती। नव्या पेठेतले रस्ते मेन रस्ते एवढे खराब झालेले असताना इथले त्यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक हे स्वतःच्या घराकडे जाणारे रस्ते करण्यामध्ये मशगूल आहेत। नागरिकांचं यांना काही देणं घेणं नाही, प्रशासकाचं लक्ष नाही। वास्तविक पाहता प्रशासकाची त्यांचं काम होतं की नेमके गरजेचे रस्ते कुठले आहेत तिथं खडं काम करणं गरजेचं होतं। आणि अशा प्रकारे मोठं दुर्लक्ष पलीकडे झालेलं आहे। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी आमदार असताना राज्यमंत्री असताना आमच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आपण या नगरपालिकेमध्ये आणला। विशेषतः त्यावेळेसची परिस्थिती बघता वाड्या वस्त्यावरचे रस्ते खूप खराब झाले होते, त्यामुळे तनपुरेवाडी असेल, येवले आखाडा असेल, जोगेश्वरी आखाडा असेल, इकडे वराळे वस्ती असेल, या भागाकडे आपण रस्त्यांची कामं साठी मोठ्या प्रमाणावरती निधी द्यायचा प्रयत्न केला। त्याही निधीला ब्रेक आमचं सरकार गेल्यावरती या भाजपच्या सरकारनं स्थगिती लावली होती। तोही निधी आम्ही कसा बसा आणला आणि ती कामं पूर्ण केली। पण मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी या नगरपालिकेला प्राप्त नाही। आता निवडणुकीच्या तोंडावरती काय नौटंकी केली तर मला माहित नाही, पण असे 3 वर्ष भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मोठं दुर्लक्ष या पालिकेकडे झालेलं बघायला मिळतं। म्हणून आज नागरिकांचा आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम केलं। मला खात्री आहे, माझ्या अपेक्षा आहे की एवढ्या मोठ्या मोर्चानंतर तरी सरकार दखल घेईल आणि या पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळेल, इथल्या राहिलेल्या रस्त्यांसाठी सरकार निधी देईल अशी अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो। धन्यवाद।